जयेश सपाटे साहेब यांचं स्वागत अशोक महाराज बोरगावकर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. या संस्थेची दरवर्षीप्रमाणे यावर्षी दुसरी मीटिंग आहे. या मीटिंगकरिता सर्व व्यवसाय बंद आहेत. इव्हेंटवाले, सप्लायर्स, केटरिंग्सवाले आणि सर्व व्यवसाय बंधूंना खूप हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे आज आम्हाला खरं म्हणजे दिल्लीला पाहिजे होतं तर मोठं प्रदर्शन आहे. आम्ही पत्रिकेवर नाव छापल्यामुळं मला त्या इच्छुकांना जाता आलं नाही. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. खूप त्यांचं प्रोत्साहन बघून मी माझ्या एक्झिबिशनला जायचं कॅन्सल केलं आणि यांच्या बहुउद्देशीय मंडप संस्थेच्या मीटिंगला मी उपस्थित राहिले. खूप आनंद होतो की सर्व एकत्रीकरण मागे जेवढे होते त्याच्यापेक्षा दुप्पट संख्येला त्यांच्या सभासद जे आहे काळे मामा सर्वच मंडप व्यवसाय या संस्थेमध्ये जेवढे पण कार्यकर्ते आहेत जेवढे मी कार्यकर्त्यांचे सभासद आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व माझा राघव परिवार आपला सर्व मित्रमंडळी तर्फे व्यवसाय कार्यक्रमाची रूपरेषा कशी राहणार आहे. आपला जो हा कार्यक्रम आहे हा म्हणजे आपल्या संभाजीनगरमधील प्रत्येक मंडप व्यवसाय आपल्या संघटनेशी जोडला जावा. त्याच्या अडचणी करता त्या काही अडचणी आल्या किंवा हे झालं तरी सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करावं त्याच्याकरता हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि हे मंडप एकमेकाला जोडण्यात येत आहे. जिल्ह्यात किती व्यावसायिक आहे. याच्यामध्ये जवळपास 300 व्यावसायिकांची नोंदणी आहे. आता अडचणी कशा आता सगळं आधुनिक झालेल्या आहे मंडप व्यवसायिकांचा. आता तुम्हाला काय अडचणी येणार आहे भविष्यात काय कसं पाहणार आहे. आता भविष्यात अडचणी म्हणजे मंडप व्यवसायाला आता बँकेवाले साहेब आलेले कोणाला लोनची अडचण आली कोणाला काही रोडवर काही हे झालं ॲक्सिडेंट झालं तर एकमेकांना सहकार्य करावं. रेट वगैरे काही सवलत देतात का शासन तुम्हाला विजेची इलेक्ट्रिसिटीसाठी. अजून तर सवलत आता बँकेनं अजून आम्हाला काही सवलत दिलीच नाही. उलट आमचं शासन याच्यात धंदा हे नाही आहे मान्यकृत नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये केंद्राच्या मंडपाच्या फायली बेरोजगारांचे होत नाही त्याबाबत काय म्हणतात. त्या फायली पास होत नाही. नॅशनल बँकेमध्ये आम्हाला अकाउंट उघडलं जात नाही. जाधव साहेबांचं नाव मराठवाडाभर प्रसिद्ध आहे मंडप व्यवसायिक. मला काय सहकार्य लाभतं त्यांचं आम्हाला त्यांच्याकडे आम्ही कधी कोणतीही समस्या घेऊन गेलो तर ते आम्हाला मार्गदर्शन बी करतात आणि सहकार्य बी करतात. आज काय ठरणार आहे तुमच्या बैठकीत. कोणते ठराव करणार क्लास होणार आहे नवीन काय होणार आहे रजिस्ट्रेशन होणार आहे का नवीन ओळख होणार आहे तुमच्या व्यावसायिकांची काय होणार आहे. या ठिकाणी प्रत्येक समजा करमाडपर्यंत वाळूजपर्यंत हातसूर हे पूर्ण छत्रपती संभाजीनगरचे जेवढेही मंडप व्यावसायिक आहे तेवढे येऊन त्यांना बँकेचे नॅशनल बँकेचं अकाउंट उघडण्यात यावं किंवा त्यांना काही समस्या असतील तर मामापुढं मांडावे म्हणजे ते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि ते मार्गदर्शन करतात त्यांना आम्ही इथं बोलवण्यात ताडपत्री सुतळीचा काही राहिलेला नाही. आता आधुनिक मंडप आलेले आहे काय काय आले त्याच्यात काय डिझाईन वगैरे आलेले जर्मन हँगर आलेले पाईपचे मंडप आलेले आता त्यात भरपूर डिझाईन आलेले आहेत. ते हिशोबाने पाहून म्हणतात ते कोणकोणी कार्यक्रमात कोणकोणी आणखी नेते उपस्थित तुमचं त्यांचं नाव मंत्री वगैरे येणार आहे बसले स्टेजवर बसले नेते म्हणजे आता हे कुलकर्णी साहेब आहे त्याच्यानंतर हे श्रीरामवार हे साहेब आहे त्याच्यानंतर हे साले वलशेठ बाबा आहे रामाजी हे म्हणजे मोठमोठे आमचे मंडपवाले त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळावं यासाठी त्यांना म्हणजे हा काही राजकीय कार्यक्रम नाही. आमच्या मंडप व्यवसायाला जे काही या संस्था करायला ते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं त्याच्याकरता आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे. ओके धन्यवाद. अखिल मंडळ बहुउद्देशीय
कृषी सेवा संस्था छत्रपती संभाजीनगर आपण 2025मध्ये या संस्थेची स्थापना केली. या संस्था स्थापनेचा उद्देश असा होता की बाबा लहान जे व्यावसायिक आहेत त्यांना भांडवलाची अडचण येते, त्यांना व्यवसायाची माहिती नसती, गिरायकाच्या बाबतीत बोलणं, त्यांच्याशी कशा पद्धतीने डील करणं, ह्या गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आपले वरिष्ठ जे मंडप व्यवसायामधले जे आमचे मार्गदर्शक आहेत, जाधव मामाजी, तसेच श्रीरामवार साहेब आणि ह्या व्यवसायामध्ये जुन्या मंडळींचं मार्गदर्शन घेऊन आपल्या ह्या नवीन छोट्या व्यवसायांना कसं सेटल करायचं त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करतोय. त्या माध्यमातून 1 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी बचत गटाची स्थापना करून आपल्या शहरातील सर्व मंडप व्यावसायिकांना निधी कसा त्यांना भांडवल कसं उपलब्ध करून देता येईल याचा आम्ही विचार करून पतसंस्था वगैरे स्थापण्याचा मानस आहे. आता बचत गटाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 4 लाख रुपयापर्यंत आम्ही या ठिकाणी निधी जमा करून या 1 वर्षामध्ये आपण बऱ्याच लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय. आणि यानंतर बी आता वाढलेल्या सभासदांना गेल्या वर्षी आमच्याकडे 165 सभासद होते, यावर्षी जवळजवळ 60 ते 70 सभासद वाढलेले आहेत. या माध्यमातून शहराचं नेटवर्क मोठं करून आम्ही ह्या सर्व मंडप व्यावसायिकाला सोबत घेऊन अगदी चांगल्या प्रकारे यांच्या धंद्यामध्ये सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय. या माध्यमातून सणासुदीला परवानगीची तुम्हाला अडचण येते, पोलिसांकडून परवानगी घ्यावं लागते मंडप टाकायला. तो महत्वाचा विषय तुम्ही बोलला या ठिकाणी. गेल्या वर्षी आम्हाला असंच वाहतूक करताना आमचे पाईप 15-20 फुटाचे पाईप राहतात, गाडीतून नेताना बऱ्याच ठिकाणी आमच्या मंडप व्यवसायावाल्यांची अडवणूक होती. त्यावेळेस आम्ही आयुक्तालयाला जाऊन आयुक्तांना भेटून त्या बाबतीत संदर्भामध्ये निवेदन देऊन त्यांच्याकडून असं आम्ही घेतलो किंवा मंडपवाल्यांना थोडी सवलत द्या. मामाही आम्ही बोलून चर्चा करून या ठिकाणी ते आपल्याला चांगल्यापर्यंत आश्वासन दिले की आपण त्याच्या बाबतीत असेल तर आम्हाला फोन करा, त्या पद्धतीने आम्हाला तुम्हाला सवलत देऊ आणि पुढे चालून जर काही आम्हाला नियमामध्ये बदल करता येईल तो बदल करू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर हे नवीन आर्टिफिशियल जे डेकोरेशनचा जे विषय आलेला आहे, मागं बंदी घातली होती, त्या माध्यमातून सुद्धा आम्ही कलेक्टरला आयुक्ताला त्यांना निवेदन देऊन आम्ही मंत्र्यापर्यंत त्याचा आपण पाठपुरावा केला. त्यांनी सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये विचार करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, आमच्या मंडप व्यावसायिकाला असं राजकीय आश्रय नाही, त्याच्यामुळं मामाजी यांच्या माध्यमातून आपल्या लांडगे साहेबांनी आज विधानसभेमध्ये आपल्या या मंडप व्यवसायाचा तळवार घेऊन आपल्या या मंडपाविषयी विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांचे खूप खूप आभार आहेत त्या माध्यमातून. आणि शहरातील सर्व मंडपांना विनंती आहे की त्यांनी एकत्र येऊन आपण जर हा व्यवसाया संदर्भामध्ये चांगलं जर नियोजन केलं तर आपल्याला कुठं अडथळे येणार नाहीत. आपल्याला मोठ्या मंडप व्यावसायिकांचे किंवा मोठ्या दिग्गज लोकांचं आपला सहकार्य आहे, त्याच्यामध्ये आपण उभा राहू शकतो. आणि ह्या माध्यमातून जर भांडवल जमा झालं किंवा कुणापुढं हात पसरायचे, बँकांना सुद्धा आम्हाला तारण दिल्याशिवाय बँका लोन देत नाही, तर आम्हाला मॉर्गेज मागतात आणि काही नवीन मंडप चालू करणाऱ्यांकडे मॉर्गेज द्यायला काही नाही, परंतु धंदे करायचे कसे, तर त्या माध्यमातून बँकांना सुद्धा विनंती. आम्ही या ठिकाणी आज बँकेचे व्यवस्थापक आणि CA म्हणजे ह्याच्या क्षेत्रामध्ये अडचणी येण्यासारखे त्या लोकांना मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही त्यांना बोलवले आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला जर काही सूचना मिळाल्या तर आपण जरूर ह्या मंडप व्यावसायिकासाठी त्याचा फायदा होईल, एवढंच मी. एक मुद्दा असा, DJ आणि साऊंड सिस्टीम बाबत तुम्हाला त्रास होतो, प्रायव्हेट मंडप व्यवसायाची चुकी म्हणतात, DJ वाजवले जातात, याबद्दल काय म्हणणं? डीजेवर बंदी घातल्यावर तुमच्या धंद्यावर परिणाम होतो का? नाही. DJ काय त्यांनी नियमात जे दिलेलं आहे त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं आहे, परंतु काय होतं माहिती आहे का, एकदमच तुम्ही DJ बंद करा म्हणजे आमची ज्या लोकांनी एवढं भांडवल गुंतवून हा व्यवसाय सुरू केला आहे त्यांचं किती नुकसान आहे, त्यांच्या मुलाबाळाचं किंवा त्या प्रपंच त्याच्यावर चालतो. हे DJ बंद करून चालणार नाही, त्यांना तुम्ही लिमिट घाला, त्यांना एक नियम घालून द्या, त्या नियमाप्रमाणे आम्ही हे सगळा व्यवसाय करू, कुणाला त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. परंतु DJ बंद करणं हे योग्य नाही, शासनाने याचा विचार करावा. तुमच्या आता संस्था निर्माण झाली, यानंतर तुमचे पतसंस्था किंवा पतपिढी तुम्ही निर्माण करणार आहात, माध्यमातून पतसंस्था पतपिढी चालू करणार. आम्ही आता एक छोट्याशा थेंबे तळेसाचे या न्यायाप्रमाणे आपण आता बचत गटाच्या माध्यमातून जवळजवळ 40 मेंबरचा आम्ही बचत गट 1000 रुपये बचत गट बनवलेला आहे. आणि त्या माध्यमातून आता हे बचत गटाचं स्वरूप मोठं झालं तर आम्ही जरूर पतसंस्था बँकेच्या माध्यमातून उघडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि जर झालं तर आपण सगळ्या मंडप व्यवसायाकरता एक निश्चित बँक असावी अशी आमची संकल्पना आहे. धन्यवाद. चला, ओके.